उडतायन झाले मित्रांनो, त्याच्या पायाला काहीतरी लागलंय वाटतं इथं, त्याच्यामुळे त्याला उडता येणार. त्यांनी तसे वरी पंचे केलेत पण त्याला असं काय वरी झेपच घेता येईल झाली. त्याचे सिक्स पॅक तुम्ही बघू शकता, एकदम खतरनाक मध्ये इथं. गुड बॉडी ब्रो, गुड बॉडी. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यासाठी आजचा ब्लॉग पूर्ण बघा. तर आज आपल्या घरी खायला ही शिमला मिरची, चपाती आणि हे पास्ता कुरकुरा आहे. आणि पास्ता कुरकुरा सोबत असला की जेवण असं एकदम खतरनाक जाते म्हणताना की विचारूच नका. कधी पण जेवायचं असलं सरासरी पास्ता कुरकुरा माझ्यासोबत असं. तर आता आम्ही जायलो गावाकडे राशन आणण्यासाठी आणि आपल्यासोबत थैल्या वगैरे घेतलेल्या आहेत आपण, आणि आपल्यासोबत आजीभाई पण आहेत. तर चला. तर मित्रांनो, आम्ही गावाकडे पोहोचलोत आणि सगळ्यात आधी आपल्या ग्रामदेवताचं दर्शन वगैरे करून घेतलं आणि आता डायरेक्ट राशन घेऊन आपण डायरेक्ट घराकडे निघू. तर मित्रांनो, आता राशन वगैरे घेऊन आता आम्ही निघालोत बघा मानवतला. तर चला, आजूभाई गाडी चालवायला. तर मित्रांनो, आम्ही मानवतला आलेलो इथं आणि आपला कट्टा इथं साईडला ठेवून दिला बघा. आणि आपल्या ह्या मोबाईलसाठी आपल्याला आज डिस्प्ले पण बघायचा आहे, कारण की आयफोनला खूप स्टोरेजचा प्रॉब्लेम येत आहे. आणि मग त्याच्यामुळे आपण आता ह्याला डिस्प्ले बघू, आणि भेटली तर लईच चांगली गोष्ट होईल, कारण की ह्याचा परफेक्ट डिस्प्ले भेटून जातं. त्याच्याने ह्याला इतके दिवस टाकलं नाही. तर आज बघूया, तरी पण भेटला तर चांगलीच गोष्ट होईल, आणि नाही भेटलं तर मग बघूच. तर मित्रांनो, आताच आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि आता आम्ही परमेलने जायलो. आणि परमेल कशामुळे जायचं अजून? आपल्याला थोडासा माल आणायचा आणि मोबाईल बघायचा नवा. चला, मोबाईलचा डिस्प्ले बघायचा आहे, नवा नाही. डिस्प्ले बघू आधी. डिस्प्ले जर नाही भेटला तर मग एक मोबाईल नवा घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला. तर मित्रांनो, बाकीचे काम आपण नंतर करू, पण सगळ्यात आधी आपण ज्या मेन कामासाठी आलो बोलून घ्यायला, तर ते आधी घेऊन टाकू. आणि मग आपल्या मोबाईलचा आपल्याला डिस्प्ले पण बघायला जायचं, तर तिकडं पण जाऊ. रेड फॉग है का? रेड फॉग दाखवा नहीं, दिखाओ ना एक बार. तो किधर है इधर रेड फॉग? ये दिख रहा है क्या? ए यार चुप बैठो ना एक मिनिट. मित्रांनो, आम्ही रेड फॉग कॅन्सल केला आणि आपला हे स्प्रे घेतलाय बघा. ह्याचा वास मस्त भारी वाटला मला, आणि आजूभाईला पण आवडला, तर मग हेच घेऊन टाकला. आता कुठं जायचं? मोबाईल टाकायचा म्हणून डिस्प्ले. मोबाईल डिस्प्ले बघू. तर मित्रांनो, आपल्या मोबाईलला डिस्प्ले टाकण्यासाठी आपण गुगलच्या मोबाईल शॉपला आलो होतो, आणि आजूभाईला आता नवीन मोबाईल घ्यायचा, तर त्याच्यामुळे मग त्याच्या मोबाईलला मी डिस्प्ले टाकून आता मग ते मी वापरणार. तर मग ह्याचा पण डिस्प्ले गेला, मग ह्याला डिस्प्ले टाकून घेऊ. मोबाईल तर आम्ही रिपेअरिंगला टाकला, पण त्यानं आम्हाला 2 घंटे टाइम दिले मित्रांनो. तर कुठं करावं? चल म्हणलं वैभवला मस्तपैकी गार्डन, जरासं परभणीचं गार्डन फिरून येऊ आपण. पण हे कोणतं गार्डन आहे मला तर काय माहित नाही, आणि आम्ही नाव वगैरे पण वाचलं नाही. तर हे कोणतं गार्डन तुमच्यापैकी जर कोणाला एखाद्याला माहित असेल तर मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच. हां चल ना, का 1-1.5 घंटा येतं टाइमपास करू, आणि आपल्या मोबाईलसाठी एखादा माईक वगैरे पण बघू आज भेटलं तर. समजा भेटन, पण आपलं पैसे पाहिजे ना आपल्याकडं, भेटायला काही भेटत आहे. तर मस्तपैकी आम्ही मोबाईलचं माहिती घेण्यासाठी तुम्ही आम्हाला आमच्या DM मध्ये पैसे टाकू शकता. आम्ही बेकार सारखे पैसे मागतो हर एका ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, अशी तर आम्ही सुकूनची जिंदगी आता बसतो बघा मस्तपैकी. तर परभणीचं गार्डन छान आहे खरं. तुम्ही बघू शकता वागावा बसा दिली कुठे. मोबाईल रिपेअरिंगला टाकला आणि त्यांना आम्हाला दिला 2 घंट्याचा टाइम. ते म्हणले 2 घंट्याने मोबाईल न्यायला ह्या. तर मग आम्ही आता काय करावं म्हणून आलो मग परभणीच्या गार्डन मध्ये. तर मित्रांनो, आम्ही मस्तपैकी गार्डन फिरत होतो, आणि तेवढ्यामध्ये आम्हाला दिसला असा एक अनोखा खंबा. आणि तुम्ही म्हणता अनोखा खंबा कस काय, तर बाकीच्या सगळ्या खांब्यांना वरी लाईट असते, पण ह्याला असा खालून वरी लाईट मारलेला आहे. तर त्याच्यामुळे हे जरासं अनोखा आहे. आणि बाकी परभणीचं गार्डन तर एकदम नंबर 1 आहे बघा. त्याला काय म्हणतात अजून? वॉटरफॉल. हां काय म्हणतात बरोबर आहे.
मला माहित नव्हतं असंच काहीतरी म्हणते. तसंच काहीतरी म्हणतात, पण दिसायला खूप छान दिसते मित्रांनो. झाडं पण इकडे जाऊ गुहेतून जाऊ द्या काय. हे गुहेतून जायला तर आम्ही मित्रांनो आता. एकदम भारी मस्त आहे गार्डन पण. नंबर 1 मस्त एकदम हरियाली हरियाली. मला असं वाटतं की मी एकदम असं जंगलामध्ये आलेलो आहे. बघू शकता मित्रांनो त्याला माझ्या मागे. हे काय तुमच्याच मागत आहेत आजूभाई. वरी लागण काळजी घे. नाही गपचूप चल नको ना, बोल ना काहीतरी. तुम्ही बघू शकता इकडे मोठं गॅरेज लागलेलं आहे. तिथे 2 ट्रॅक्टर पडलेले आहेत. गॅरेज नाही रे, गॅरेज कुठे हे गॅरेज आहे काही असं. गॅरेज नाही ते. आपण जर बाहेर चालू तिकडे जायचं आपल्याला. क्रोकोडाईल दाखवतो मित्रांनो तुम्हाला. क्रोकोडाईल म्हणजेच मगरमच्छ. इंग्रजी मी जरा जास्त शिकलो आजकाल. ते आजगर आहे, मच्छर मग नाही तिथे. दाखवते ते झाडावर आजगर असते, मगरमच्छ नाही. मगरमच्छ तुला दाखवून तिकडे गेले. किरण सोबत राव जरा मी जास्तच इंग्रजी शिकलो, त्याच्यामुळे मी आता मगरमच्छ नाही त्या क्रोकोडाईल म्हणतो मित्रांनो. काय क्रोकोडाईल क्रोकोडाईल नाही, नीट मान. व्ह्यूअर समोर अशी बेइज्जत करू नको मी. क्रोकोडाईल मित्र, तो क्रोकोडाईल नाही. लोकेशन तुम्ही बघू शकता, एकदम मस्त पिके आहे इथं. तुम्ही आतापर्यंत सूर्यफूल वगैरे सगळं बघितलं असेल, पण आता वैभव फुल बघा. दाखव रे कॅमेरा मध्ये हात काढ. कसा आहे मित्रांनो एकदम नंबर एक वैभव फुल म्हणायला गेलेला. फोटो का नाही असं भारी मस्त. तर मित्रांनो तुम्ही हे क्रोकोडाईल बघू शकता. 6 पॅक पण बघू शकता मित्रांनो तुम्ही. एकदम नंबर 1 फायबर स्टिक मधला क्रोकोडाईल आहे. बॉडी बिल्डिंग मधला क्रोकोडाईल आहे मित्रांनो. हे साधं सुद्धा नाही. त्याचे 6 पॅक तुम्ही बघू शकता, एकदम खतरनाक मध्ये इथं. गुड बॉडी ब्रो, गुड बॉडी. आणि आजीभाऊ म्हणून लागला ते साप पण इथं आहे. साप नाही काय म्हणते त्याला, डायनासोर. हा अँडाकोंडा. तर इकडं आजूभाईच्या भावासोबत भरपूर जण फोटो काढायला बघा. मानत मध्ये पण लय खूप मोठा गरुड आहे. पुढे इथे एकदम लहान गरुड आहे. तुम्ही बघू शकता एकदा गरुड जिल्हा इंग्लिश बोलायचं, फक्त इंग्लिश एकदम लहान आहे. इथं स्मॉल आहे. मानत मध्ये हा इगल सगळ्यात मोठा आहे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी हा सगळ्यात लहान आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. त्याला किती दिवस झाले मित्रांनो उडता येत नाही. झाले मित्रांनो. त्याच्या पायाला काहीतरी लागलंय वाटतं इथं, त्याच्यामुळे त्याला उडता येणार. त्यांनी तशी वरी पंची केलेत, पण त्याला असं काय वरी झेपच घेता येईल झाली. तर आपल्या मानवच्या पण गरुडाची तशीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याला पाणी असं मित्रांनो उडू शकत नाही. काय पाण्यात असल्यामुळे ते उडू शकत. ते पाण्यामध्ये असल्यामुळे ते उडू शकत नाही सध्या. त्याचे पंख भिजलेले इथं. मित्रांनो परभणीचं गार्डन तर एकदम मस्त होतं बघा. त्यानंतर आता आम्ही आलो होतो आमच्या परम मित्र म्हणजे संदीप भाईला भेटायला. तर आजूभाईचे पण ते परम मित्र आहेत. आणि आजूभाई सध्या त्यांच्या तोंडावरची डस्ट काढायला बघा. किती जरी घातलं तरी गोरा होणार नाही. अजून नाही जसंच राहणार, तुलाही गोरायचं. मित्रांनो बघू शकता पहिल्यापेक्षा माझा तोंड आता अजून काळ झालेला आहे. ते क्रोकोडाईलची शक्ती ह्याच्यामध्ये आलेली मित्रांनो. आता थोडं तरी गोरं झालं असेल मित्रांनो, बघू शकता. थोडं गोरं होत आहे. मग तोंड धर ना. तर मित्रांनो आपल्याला 2 घंटे आता इकडे येऊन झालेत बघा. तर आता आपण मोबाईल शॉपी जाऊन आपला मोबाईल झाला ना ते एकदा बघू. चला बस आजीभाई. चला काय आता मोबाईल आपला झालाच असेल ऑलमोस्ट. आपण जाऊन लगेच घेऊ. चला. तर मित्रांनो आपला मोबाईल एकदम कडकमध्ये तयार झालेला आहे बघा. आणि आपल्याला काय डिस्प्ले टाकायची गरज पण पडली नाही, कारण त्याने ते ओसी का डिस्प्ले काहीतरी केलं आहे. त्याच्यामुळे आपला ओरिजिनल कॉम्बो आहे. तर कसं वाटतं आज आता आपला मोबाईल एकदम नवा झाला. नंबर 1 असा शोरूममध्ये नवीन काढून आणल्यासारखा मोबाईल वाटत आहे आता. काहीच वाटत ना, काहीच एकदम जसं काय नवा आणलाय. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.